अभ्यास, पहाटच्या वेळी केलेला नामजप हा तुम्हाला काही हजार पटीनं फळ देणार आहे. म्हणून 3 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर उत्तरेकडे मुख करून अभ्यास करावा. भगवान सूर्य म्हणतात, ऋषींनो, महादेव माता पार्वतीला आणि दानवाला सांगतात, देवतांनो, जो 4 मुखी रुद्राक्ष आहे, हा 4 मुखी रुद्राक्ष म्हणले जो कोणी धारण करतो, 4 मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला म्हणले 4 मुखी रुद्राक्षाचा फायदा हा आहे. म्हणजे जो कायम घाबरलेला असतो, काही मुलांचा स्वभाव असतो कायम घाबरलेला असं, कायम परेशान, कायम काहीतरी घाबरल्यासारखा, अस्वस्थ, आपल्या भाषेत बोलायचं त्याला काय म्हणावं लागेल, हलक्या काळजाचं. तुम्ही नाही म्हणत किंवा उंदीर जरी दिसला तरी हे रडत पळून जातं म्हणे, हे हलक्या काळजाचं. हलक्या काळजाचे 4 मुखी रुद्राक्ष धारण करावा. पुराणामध्ये वर्णन आलं 5 मुखी रुद्राक्ष. हा 5 मुखी जो रुद्राक्ष आहे, हा 5 मुखी रुद्राक्ष शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं. ज्याने उपवास एखाद्या दिवशी, उपवासाच्या दिवशी जर काही खाण्यात आलं, गडबडीनं काही चुकून खाण्यात आलं, एखादं व्रत मोडलं, तर त्याचा दोष टाळण्याकरता 5 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 5 मुखी रुद्राक्ष हा तुमच्या व्रतामध्ये, उपवासामध्ये जर खंड झाला तर त्या खंडाचा दोष लागू देत नाही, म्हणून 5 मुखी रुद्राक्ष. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं 6 मुखी रुद्राक्ष साक्षात कार्तिक भगवंत स्वरूप आहे. 6 मुखी रुद्राक्ष. 6 मुखी रुद्राक्ष स्त्रीनं डाव्या हाताच्या दंडामध्ये बांधावा आणि 6 मुखी रुद्राक्ष पुरुषाने उजव्या हाताच्या दंडामध्ये बांधावा. म्हणजे या 6 मुखी रुद्राक्षाचा फायदा काय, हा कोण धारण करू शकतो आणि याचे फायदे काय. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, ज्याला अति क्रोध येतो, अति राग येतो, त्यांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. जरा जो अति रागीत व्यक्ती, ज्याला मिनिटाला लगेच थोडं काही बोललं की ज्याला राग येतो, त्याने 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. ज्याचे अति चिडचिड स्वभाव आहे, अति रागीट आहे, अशा व्यक्तीला शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. दंडात बांधला तरी उजव्या हाताच्या. स्त्रीनं दोरा बांधताना कधीच डाव्या हाताला बांधू नये. स्त्रीनं दोरा बांधताना उजव्या हाताला कधीच बांधू नये. स्त्रीनं कायम दोरा हा डाव्या हातात बांधावा आणि पुरुषाने दोरा कायम उजव्या हातात बांधावा. दोरा बांधायचं शास्त्र आहे. पुरुषाच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये दोरा आणि स्त्रीच्या डाव्या हातामध्ये दोरा. स्त्रीनं 6 मुखी रुद्राक्ष बांधत असताना डाव्या हातामध्ये बांधावा, डाव्या हाताच्या दंडाला बांधावा आणि पुरुषाने उजव्या हाताच्या दंडाला 6 मुखी रुद्राक्ष बांधावा, असं शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं. हा साक्षात कार्तिक स्वरूप आहे आणि हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर क्रोध कमी होत चालतो, राग कमी होत चालतो, असं शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं. महाराज भगवान शंकर 7 मुखी रुद्राक्षाचं वर्णन करतात. 7 मुखी रुद्राक्ष हा जर भिकाऱ्याने जरी धारण केला किंवा 7 मुखी रुद्राक्षाची घरात पूजा झाली तर शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, महाराज गरीबातला गरीब व्यक्ती 7 मुखी रुद्राक्षाची पूजा केल्यानंतर श्रीमंत होतो. 7 मुखी रुद्राक्ष. परंतु आता सध्या जर 7 मुखी ओरिजिनल रुद्राक्ष घ्यायचं म्हणले तर त्याची किंमत आहे 20,500 रुपये. किती? ओरिजिनल जर पाहिजे असेल तर किती मध्ये? 20,500 रुपयाला 7 मुखी रुद्राक्ष भेटतो. किती? 20,500 ला 7 मुखी. तुम्ही येताना उद्या परवा काही मी घेऊन मला म्हणतात महाराज वर्षभर झाली पूजा चालू आहे, काहीच फायदा नाही, उलट 2 पत्रे आणखी गळा लागले.
शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, ज्यावेळी तुम्हाला 7 मुखी रुद्राक्ष ओरिजिनल मिळेल, या 7 मुखी रुद्राक्षाची विशेषता आहे म्हणले निर्धन व्यक्तीला धनवान बनवण्याचं काम 7 मुखी रुद्राक्ष करते. म्हणून जर कधी नेपाळला गेले, पशुपतीनाथाला गेले, तर नेपाळ गेल्यानंतर रुद्राक्ष चांगले मिळतात. सांगून ठेवतो, तसं तुम्ही कुठं नेपाळ काहीच करत नाही. तुमचं नेपाळ म्हणजे रोई पिंपळगाव असेल. कधी जर दैवयोगाने गेलेस तर नेपाळमध्ये पशुपतीनाथाचं दर्शन झाल्यानंतर नेपाळमध्ये प्रत्येक रुद्राक्ष, कारण रुद्राक्ष उत्तर भारतामध्ये मथुरेकडे काही मिळतात, हरिद्वार भागाकडे काही रुद्राक्ष मिळतात, परंतु सगळ्यात जास्ती रुद्राक्ष मिळण्याचं स्थान जर आपल्या भारतात कुठलं असेल तर ते फक्त नेपाळ आहे. नेपाळमध्ये रुद्राक्ष अधिक मिळतात. 7 मुखी रुद्राक्षाचा फायदा महादेवाने सांगितला, म्हणले निर्धन व्यक्तीला धनवान बनवण्याचं काम 7 मुखी रुद्राक्ष. भगवान शंकर माता पार्वतीला व संत मुनी साधूंना म्हणतात 8 मुखी रुद्राक्ष. हा 8 मुखी जो रुद्राक्ष आहे, हा 8 मुखी रुद्राक्ष म्हणले ज्याला कायम आजारी राहतो अशा व्यक्तीने 8 मुखी रुद्राक्ष धारण करावा किंवा 8 मुखी रुद्राक्षाचं पाणी प्यावं. जो कायम आजारी राहतो त्याने 8 मुखी रुद्राक्ष धारण करावा किंवा त्याचं पाणी प्यावं. पुराणामध्ये वर्णन आलं 9 मुखी रुद्राक्ष. हा 9 मुखी रुद्राक्ष जो आहे, हा 9 मुखी रुद्राक्ष तुमच्या घरामध्ये ज्याला अटॅक येऊन गेला, ज्याला बीपीचा त्रास आहे, अशा व्यक्तीने 9 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 9 मुखी रुद्राक्ष. 9 मुखी रुद्राक्ष हा हृदयाला बळकट बनवतो, मजबूत बनवतो. म्हणले 9 मुखी रुद्राक्ष हा धारण केल्यानंतर तो आपल्या छातीपर्यंतच टच झाला पाहिजे. ज्यावेळी 9 मुखी रुद्राक्ष धारण करतात त्यावेळी तो छातीला टच झाला पाहिजे. भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो, 10 मुखी रुद्राक्ष, हा 10 मुखी रुद्राक्ष साक्षात भगवान विष्णूचं स्वरूप आहे. 10 मुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप आहे. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, 10 मुखी रुद्राक्ष माता माऊलीने किचन मध्ये ठेवून याची पूजा करावी. म्हणजे किचन मध्ये 10 मुखी रुद्राक्ष जर ठेवला तर अन्नाची कमी पडत नाही. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, हा रुद्राक्ष तुम्हाला नित्य महाराज अन्न पोहोचणारा, अन्न पुरवणारा हा रुद्राक्ष, म्हणून 10 मुखी रुद्राक्षाचं पुराणामध्ये वर्णन आलं. म्हणले तुम्ही याची पूजा किचन मध्ये सुद्धा करू शकता. किचन मध्ये 10 मुखी रुद्राक्ष ठेवू शकता. पुराणामध्ये वर्णन आलं 11 मुखी रुद्राक्ष. हा 11 मुखी रुद्राक्ष जो आहे, हा 11 मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला म्हणले भगवान शंकराचा हा 11 मुखी रुद्राक्ष जो आहे, हा शांती प्रदान करणार आहे. 11 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, याची माळा पूर्ण अंगावरती धारण करू शकता. 108 मणी धारण करू शकता 11 मुखी रुद्राक्षाचे. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, हा शांती प्रदान करणार आहे. 12 मुखी रुद्राक्ष हा साक्षात 12 ज्योतिर्लिंग स्वरूप मानला. म्हणले ज्याच्या घरामध्ये 12 मुखी रुद्राक्षाची पूजा होती त्याला रोज 12 ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. बारामुखी रुद्राक्ष जर रोज पूजेमध्ये ठेवला, 12 मुखी रुद्राक्ष देवाला जसं स्नान घालतात तसं 12 मुखी रुद्राक्षाला स्नान घाला. त्याचं पाणी, स्नान घातलेलं पाणी पिले तर अतिउत्तम. आणि म्हणले 12 मुखी रुद्राक्षाचा फायदा हा आहे, हा 12 मुखी रुद्राक्ष नित्य 12 ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त करून देतो. ज्योतिर्लिंग किती आहेत? 12. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं
13 मुखी रुद्राक्ष. ज्या व्यक्तीचा ज्या स्त्रीचा मुलगा पोलीस मध्ये किंवा देशाच्या सेवेकरता मिलिटरीमध्ये, अशा स्त्रीने आपल्या मुलाला विजयी होण्याकरता, कायम विजयी ठेवण्याकरता 13 मुखी रुद्राक्ष धारण करावे. तर मुलगा पोलीस मध्ये असेल, मिलिटरी मध्ये असेल तर 13 मुखी रुद्राक्ष. आणि सर्वात लास्ट वाला रुद्राक्ष 14 मुखी रुद्राक्ष. एकूण रुद्राक्षाचे एकूण 14 मुखी रुद्राक्ष किती? 14 मुखी. लास्ट वाला रुद्राक्ष 14 मुखी. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलं, हा 14 मुखी जो रुद्राक्ष आहे, हा 14 मुखी रुद्राक्ष म्हणले गळ्यामध्ये एकही धारण करू शकता, गळ्यामध्ये उजव्या हाताच्या दंडामध्येही धारण करू शकता. स्त्रीने जर धारण केला तर म्हणले स्त्री करता 14 मुखी रुद्राक्ष एवढा लाभदायी सांगितला नाही. स्त्री करता 14 मुखी रुद्राक्ष एवढा लाभदायी सांगितला नाही. 14 मुखी रुद्राक्ष हा पुरुषा करता आहे. हा 14 मुखी रुद्राक्ष म्हणले तुमचं धन जे आहे ते वाईट कामाला जाऊ देणार नाही. आणखी खाली येऊन जवळ येऊन बोलू का? 14 मुखी रुद्राक्षाची पूजा झाली किंवा गळ्यामध्ये धारण केला तर 14 मुखी रुद्राक्ष धाब्यावर पैसे जाऊ देत. लवकर लक्ष देत. आता सध्या 14 मुखीची लई गरज आहे मला. 14 मुखी रुद्राक्ष तुमच्या बालकाला वाम मार्गाला जाऊ देत नाही, तुमचा पैसा वाईट ठिकाणी जाऊ देत नाही. भगवान शंकर म्हणतात देवी असे हे 14 मुखी रुद्राक्ष वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळ्या उपाया करता या रुद्राक्षाचं मी प्रागट्यकरण केलं. त्यावेळी देवतांना आनंद झाला आणि महाराज देवतांनी रुद्राक्ष वाटून घेतले. दानवाने मानवाने सर्वांनी रुद्राक्षाची वाटणी केली आणि भगवान सूर्य म्हणतात ऋषींनो त्यावेळी महादेवाने हे सर्व रुद्राक्ष सर्वांना वाटून दिले. आपल्या जवळ काही ठेवलं नाही. सुंदर महादेवाने पार्वतीला रुद्राक्ष महात्म्य सांगितलं आणि रुद्राक्ष महात्म्य सांगितल्यानंतर भगवान शंकर माता पार्वतीला भस्म महात्म्य सांगतात. जे भस्म महात्म्य शंकराने पार्वतीला सांगितलं तेच भस्म महात्म्य महाराज भगवान सूर्य महाराज शौनकाद ऋषींना सांगतायत. ऋषींना म्हणतात ऋषींनो महादेवाला जर अति प्रिय काय असेल तर भस्म हा अति प्रिय आहे. भस्माशिवाय विभूतीशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण आहे. त्रिपुंड धारण केल्याशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण आहे. त्यावेळी ऋषीने प्रश्न केला म्हणले ही विभूत या त्रिपुंडाला या भस्माला महादेवाने का स्वीकारलं आणि हा भस्म कोणी महादेवावरती अर्पण केला याची काही कथा आहे का? त्यावेळी एक सुंदर कथा सूर्य महाराज शौनकाद ऋषींना सांगतात. म्हणतात एक भिल्ल जंगलामध्ये राहणारा भिल्ल, या भिल्लाचा नित्याचा एकच नेम कोणता? महादेवावरती भस्म व्हायचा. आणि माझी विनंती जीवनात एखादाच नेम करा परंतु पक्का करा. कोणता? एकच नेम करा. 5-50 उपास बी करू नका. सोमवार आहेच, गुरुवार आहेच, मंगळवार आहेच, रविवार आहेच, शनिवार आहेच, एवढे उपवास सुद्धा करू नका. महादेवाचे भक्त एक सोमवार करा, प्रदोष करा, जमलं तर शिवरात्री. जास्तीचे उपवास करू नका. एकादशी आणि सोमवार हे 2 जरी उपवास केले तरी भरपूर झाले. तुम्ही म्हणाल महाराज मी तर पांडुरंगाची भक्ती मला एकादशी सोमवार. महाराज वैष्णव संप्रदायामध्ये वर्णन आलं म्हणले सोमवार आणि एकादशी हे 2 वार जो करत नाही तो भगवंताचा भक्तच नाही.
तुम्ही म्हणाल महाराज मी महादेवाची भक्त आहे, मी सोमवार करते, एकादशी करू शकते का? बिलकुल करू शकता. हे पहिलं डोक्यातून काढून टाका की मी महादेवाची भक्त आहे, मी सोमवार केला तर एकादशी केली का जम. बिलकुल जमल. बिलकुल. महादेव सोमवार केल्यानंतर जेवढे प्रसन्न होतात ना, त्याही पेक्षा जर महादेवाला भजणाऱ्याने एकादशी केली तर महादेव आणखी जास्त प्रसन्न होतात. उगाच डोक्यात काही मनाचेच काही भरू नका, वाटोळं करून घेऊ नका. काही डोक्यात भरून ठेवलं तुम्ही आणि माझ्यावर विश्वास नसेल तर गीता प्रेस वाल्याचं शिवमहापुराण भेटतं. गीता प्रेस वाल्याचं शिवमहापुराण घ्यायचं आणि रोज 2-3 अध्याय वाचायचे. तुम्हाला याचं सगळं वर्णन सापडत. महादेवाला काय अर्पण केल्यानंतर काय मिळतंय, महादेवाला कोणता उपास केलेला आवडतो, कोणता न केलेला आवडतो, याचं सगळं वर्णन तुम्हाला विस्ताराने शिवमहापुराणामध्ये सापडत. विनाकारण मनानेच काही डोके लावत जाऊ. आणि खेड्यात जेवढी लई घाण सवय, काहीच माहित नसतं. विनाकारण ईदभर असलं की हातभर सांगाव खेड्याने. साप जर पाहिला, जर विचारलं केवढा होता, त्यांनी सांगावं महाराज ईदभर. हे घरी जाऊस तर हातभर करत, हातभर साप होता. काय काय तर महाराज देवाने तोंड दिलं, काय बोल, अख्खा रोड म्हणे, हे रोड तर त्या रोडापर्यंत एवढा लांब साप. तोंड देवाने दिलं म्हणून जरा इमानदारीनं बोल. मुका करीन देव पुढच्या जन्मात. म्हणले ह्या रोड पासून तर त्या रोड पर्यंत, इथं शेपटी तर तिथं तोंड. पहिलं तुझं तोंड हल्लं पाहिजे. काही लबाड्या महाराज, काही खोटं बोलायचं. जेवढं आहे तेवढं सांगितलं पाहिजे, विनाकारण काही नाही सांगितलं पाहिजे. हा जो भिल्ल आहे हा जंगलामध्ये राहायचा. जंगलामध्ये राहणाऱ्या भिल्लाचा एकच नेम काय, सकाळी उठावं, उठल्याबरोबर मशानभूमीमध्ये जावं आणि मशानभूमीमध्ये गेल्यानंतर मशानभूमीमध्ये गेलेला हा भिल्ल महाराज प्रेताची राख याने घ्यावी आणि भगवान शंकरावरती अर्पण करावे. आता ही पद्धती जवळपास पूर्णतः बंद झाली. महादेवावरती उज्जैन मध्ये सुद्धा मला वाटतं आता सध्या त्यांनी सुद्धा बंद, सध्या चालू वाटतं, परंतु त्यांनी त्याचं प्रमाण कमी केलं आहे. हा पुरातन काळापासून आलेला नेम आहे. पुरातन काळापासून आलेली ही महादेवाची पूजा आहे. या भिल्लाचा सुद्धा हा नेम होता, रोज सकाळी उठावं, स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर मशानभूमीमध्ये जावं आणि नित्याने महाराज याने मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ताजी राख उचलावी, शिवलिंगावरती अर्पण करावे, असा याचा नित्याचा क्रम चालू होता. परंतु देवादिदेव महादेवाने एक दिवस ठरवलं, म्हणले याची आता परीक्षा घ्यायची. उपवासाच्या दिवशी राग आला की समजायचं महादेवाने परीक्षा घेतली, परीक्षेत फेल झाले. दर्शन बारीला गेले, राग आला की समजायचं महादेवाने परीक्षा घेतली, फेल झाले. आपल्याला दर्शन बारीला राग येतो म्हणजे येतो. उपवासाच्या दिवशी टेम्परेचर हाय होतं म्हणजे होतं. हिला वाटतं नवरा खाऊ का मुलगा खाऊ का शेजारणीला खाऊ. उपवासाच्या दिवशी राग आला की समजायचं महादेवाने परीक्षा घेतली, नापास झाला. उपवासाच्या दिवशी राग नाही आला पाहिजे, दर्शन बारीला राग नाही आला पाहिजे, दर्शन बारीला कोणाचा तिरस्कार नाही केला पाहिजे.
आज या भिल्लाची सुद्धा देवादिदेव महादेवाने परीक्षा घेतली. याचा नित्याचा क्रम होता भस्म अर्पण करणं. परंतु आज दिवसभर महाराज याने प्रत्येक मशानभूमीमध्ये जावं आणि भस्म शोधावा. काही झालं तरी याला भस्म कुठं मिळाला नाही. आणि त्यावेळी हताश निराश झालेला तो भिल्ल आपल्या घराकडे निघाला. आणि ज्यावेळी हा घराकडे आला त्यावेळी पत्नीनं आपल्या पतीचा चेहरा दुखी पाहिला. चेहरा पाहिल्याबरोबर लक्षात आलं आज काहीतरी नाराजी आहे. आणि मला चेहरा पाहिल्याबरोबर जर एकामेकाचं दुःख कळालं तर हे खरे नवरा बायको. बोलण्यावरनं चेहऱ्यावरनं जर पत्नीला पतीचं दुःख कळालं किंवा पतीला पत्नीचं दुःख कळालं तर समजायचं हे नाटक पक्क आहे. आणि जर का एकामेकाला समजून घेता आलं नाही किंवा एकामेकाचं दुःख कळालं नाही तर समजायचं हे फक्त आता कडीला नेऊन टेकायचं. नात्याचा पहिला पासवर्ड आहे चेहरा. नात्याचा पहिला पासवर्ड आहे काय? चेहरा. नात्याचा दुसरा पासवर्ड आहे विश्वास. नात्याचा दुसरा पासवर्ड आहे विश्वास. आणि महाराज नात्याचा तिसरा पासवर्ड आहे प्रेम. तिसरा पासवर्ड कोणता आहे? प्रेम. नात्याचा कोणत्याही नात्याचा हा तिसरा पासवर्ड आहे. संसारिक जीवनामध्ये जर सुख पाहिजे असेल तर महाराज हे 3 पासवर्ड एवढे जपले पाहिजे. हे 3 पासवर्ड विसरले का मोबाईल खराब झाला. मोबाईल खराब झाला म्हणजे नातं खराब झालं. पासवर्ड लक्षात येत ना? लक्षात राहते ना पुढच्या वर्षीपर्यंत. पहिला पासवर्ड कोणता? नात्याचा पहिला पासवर्ड चेहरा. चेहऱ्यावरनं कळालं पाहिजे काय समस्या आहे. आज नात्याचा पहिला पासवर्ड या भिल्लिनीने ज्यावेळी आपले पती एकदम उदास खिन्न झालेले दुखी झालेले चेहऱ्यावरती काहीतरी नाराजी आहे हे ज्यावेळी पाहिलं त्यावेळी हिला समजून गेले की आज काहीतरी समस्या आहे. महाराज पर्णकुटीमध्ये गेलेल्या त्या भिल्लिनीने महाराज आपल्या पतिदेवा करता पाणी आणलं. ज्यावेळी हातामध्ये जल दिलं त्यावेळी पतिदेवाला विचारलं म्हणले आज काहीतरी परेशानी आहे. काय परेशानी आहे? त्यावेळी भिल्लाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. देवी माझा आज नेम खंडित होणार आहे. त्यावेळी त्या भिल्लिनीने विचारलं तुमचा नेम का खंडित होऊ लागला? देवी आज प्रत्येक मशानभूमीमध्ये गेलो परंतु मला कुठेही प्रेत जळालेलं मिळालं नाही आणि प्रेत जळालेलं मिळाले नसल्यामुळे मला राख मिळाली नाही. देवी आज मला वाटतं माझा नेम खंडित होईल. आणि ज्यावेळी आपल्या पतीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले त्यावेळी पत्नी म्हणू लागली महाराज मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची पत्नी आहे. मी असताना तुमचा नेम कसा खंडित होणार? मी आहे ना. त्यावेळी त्या भिल्लाने पत्नीला विचारलं देवी तू कुठं जाशील? मी सगळ्या मशानभूमीमध्ये फिरून आलो कुठं मला काही राख मिळाली नाही आणि तू म्हणते मी नेम खंडित होऊ देणार नाही. त्यावेळी पत्नीने सांगितलं म्हणले मी मशानभूमीमध्ये जाणार नाही. म्हटले मग? त्यावेळी पत्नी म्हणू लागली महाराज तुमचा नेम खंडित न होण्याकरता
एक काम करा म्हणे, या पर्णकुटीमध्ये मी बसते आणि बाहेरून या पर्णकुटीला आग लावा. ज्यावेळी पर्णकुटी जळेल त्यावेळी माझं शरीर जळेल, आणि ज्यावेळी माझं शरीर जळेल त्यावेळी तुमचा नेम पूर्ण करण्याकरता तुम्ही माझ्या शरीरातली राख. महाराज बिल्लाच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. आणि महाराज ही आपली फक्त भारतीय परंपरा आहे. खांद्याला खांदा लावून काम करायची परंपरा ही भारतीय आहे. हे तलाकन बिलाकन हे आपलं नाहीये, हे आता आलंय. हे विदेशी भांडवल आहे. आपल्याकडे 7 जिएंगे 7 मरेंगे हे आपलं आहे. 7 फेरे मारले आम्हाला शेवटपर्यंत साथ सोडणार नाही म्हणून 7 फेरे. 7 फेरे हे 7 फेरे सांगतात, मी तुझी शेवटपर्यंत साथ सोडणार नाही. दोघांनी एकामेकाची साथ शेवटपर्यंत सोडायची नाही म्हणून 7 फेरे. विदेशामधली परंपरा वेगळी. स्वामी विवेकानंद विदेशामध्ये गेले आणि ज्यावेळी विदेशामध्ये गेले त्यावेळी स्वामी विवेकानंदाला एक कुतूहल पाहायला मिळालं. म्हणले एक विदेशी स्त्री आपल्या पतीच्या थडग्याला हवा घालत होते. स्वामी विवेकानंदाला आश्चर्य वाटलं. म्हणले काय महान पतिव्रता आहे, एवढी महान पतिव्रता तर मी भारतामध्ये पाहिली नाही. कुतूहल वाटलं आणि कुतूहल वाटल्यानंतर स्वामी विवेकानंद त्या स्त्रीकडे गेले आणि त्या स्त्रीकडे गेल्यानंतर त्या स्त्रीला प्रश्न केला, अगं म्हणे तू तर खूप मोठी महान पतिव्रता मला वाटली, तुझ्या पतीच्या थडग्याला तू हवा घालते. त्यावेळी तिच्या मुखातनं शब्द निघाले. म्हणले महाराज मी पतिव्रता नाहीये. म्हणले हा माझा 7वा पती होता. कितवा? 7वा पती होता. परंतु या 7व्या पतीने मला मरताना मला म्हटला, मला माहिती तू मी गेल्यानंतर 8वा करशील, मी गेल्यानंतर तू 8वा करशील हे मला पक्क माहितीये. परंतु माझी एक विनंती आहे. म्हणले जोपर्यंत माझं थडगं वाळत नाही तोपर्यंत 8वा करू नको, म्हणून हे थडगं लवकर वाळावं म्हणून हवा घालते. हे थडगं लवकर वाळलं तुम्ही 8वा पती करायला मोकळे. ही परंपरा विदेशी आहे, आपली परंपरा नाहीये. आपली परंपरा 7 जन्मापर्यंत महाराज शेवटच्या श्वासापर्यंत एकामेकाची साथ देणं ही आपली परंपरा आहे. आज ती भिल्ले रडू लागली आणि ती म्हणू लागली, महाराज मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची धर्मपत्नी आहे. म्हणजे तुम्ही जे कार्य करता त्याच्यामध्ये सपोर्ट सहकार्य करणं माझं काम आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणं माझं काम आहे. आज तुम्ही निराश होऊ नका. या पर्णकुटीला आग लावा आणि ज्यावेळी आग लावाल त्यावेळी माझ्या शरीराची राख महादेवावरती अर्पण करा. तुमचा नेम पूर्ण करा, तुमचा नेम खंडित होऊ द्या. त्यावेळी भिल्लाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भिल्ल रडू लागला आणि रडू लागल्याने त्या भिल्लाला समजावू लागली. म्हणले महाराज तुम्ही आतापर्यंत नेम केला नाही, म्हणजे तुम्ही नुसतं नाटक करत होते. जर तुमच्या जीवनात नेम जर खरा केला असेल तर तुम्ही माझ्या शरीराला आग लावून ती राख महादेवावरती अर्पण करताल. आणि जर तुमचं नाटक असेल तर तुमची हिम्मत होणार नाही माझ्या शरीराला आग लावण्याची. आणि ज्यावेळी पत्नीचे हे वाक्य ऐकले त्यावेळी त्या भिल्लाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो भिल्ल मनामध्ये विचार करू लागला, हे महादेवा आज काय वेळ आली. आतापर्यंत मी दुसऱ्याची राख पाहत होतो, आज